नमस्कार साथी, मैत्रकुल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो मी निशा आणि आज माझ्यासोबत इथे आहे सचिन. सो आपण अगबाई अरेच्या पुस्तकाचा लेखाचं वाचन करतोय. सध्यांवर काही प्रश्नांवर आपण थेट सचिन सोबत आज लैंगिकता शिक्षण या विषयावर आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सचिन, आम्ही तुझ्याशी गप्पा मारायला बसलेलो आहोत. सो आमच्या काही साथींचे काही प्रश्न आमच्या या मुलाखतीच्या दरम्यान काही कमेंट्समध्ये येतील, तर तेही तुला काही त्याचेही उत्तर द्यायचे आहेत. पण जनरली आम्हाला काही या पुस्तकाच्या निमित्तानं या लेखाच्या निमित्तानं काही प्रश्न आहेत, तर ते तुला विचारायचे. ओके. सचिन, खूपच खरं तर साधी, सरळ, सोपी भाषा तू निवडलेली आहेस. पण खरं तर जास्त छान वाटतं की जेव्हा तू इतक्या मनात कसलाही टॅबू न बाळगता तितक्याच सहजतेने ते बोलतो, तेव्हा ते ऐकायला कुठेतरी काहीतरी भयानक ऐकतोय असं वाटत नाही. सो त्याबद्दल खरं तर तुझं अभिनंदन, कौतुक. थँक्स. सो सचिन, आमचा पहिलाच प्रश्न तुला आहे लैंगिकता शिक्षणाबद्दल महत्त्वाचा, की लैंगिकता शिक्षण मुलांसाठी किंवा एकंदरीत जनरली सगळ्यांसाठीच कधीपासून सुरू करावं? केव्हापासून लैंगिकता शिक्षण? खरं तर लैंगिकता शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आजच्या समाजात जर आपण पाहिलं तर थोडीफार त्याविषयीची आत्ता जागृती आत्ता कुठे व्हायला लागलेली आहे. नाहीतर आधीची जी पिढी पाहिली, अगदी आपल्यापर्यंतची पिढी, की ज्यांना लैंगिकता शिक्षण हे शब्दच कळायला खूप उशीर झाला. पण ॲक्च्युअल प्रॉपर लैंगिकता शिक्षण हे मिळालंच नाही, ना शाळेतून, ना कुटुंबातून, ना समाजातून, कुठेही. आपल्याच पिढीतल्या अनेकांनी किंवा कदाचित आता नवीन पिढीतल्या सुद्धा अनेकांनी अनुभवलं सुद्धा असेल, की अगदी बायोलॉजीच्या किंवा सायन्सच्या वर्गामध्ये सुद्धा जेव्हा प्रजनन संस्थेचं जेव्हा ते लेक्चर येतं किंवा तो प्रकरण जेव्हा येतं, तेव्हा मुद्दाम ते लैंगिक अवयवाविषयीचे ते सत्र स्किप केले जातात आणि पुढचे सत्र घेतले जातात. तुम्ही वाचून या, वाचून करा असं सांगितलं जातं. इतका मोठ्या प्रकारचा टॅबू आपल्या समाजामध्ये आहे. तर त्यामुळे त्याविषयीचं आपल्याला अधिक जनजागृती करणं गरजेचंच आहे. आपला प्रश्न जो आहे की लैंगिकता शिक्षण कधीपासून सुरू करावं, तर याविषयी मला असं वाटतं की लैंगिकता शिक्षण हे अप्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये खूप आधीपासून सुरू होत असतं. मूल जन्माला यायच्या आधीपासून आपल्या घरात काय परिस्थिती आहे, मुलगा जन्माला आल्यावर काय करायचं आणि मुलगी जन्माला आल्यावर काय करायचं, इथपासून कुठेतरी पालकांच्या, कुटुंबियांच्या मनामध्ये त्याची एक सुरुवात झालेली असते. आणि त्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा बाळाचा जन्म होतो, बाळ ज्यावेळेस घरात येतं, त्यावेळेस त्याचं कशा पद्धतीने स्वागत होतं, मग त्याच्याशी पुढे कशा पद्धतीने बोललं जातं, हा सुद्धा एक छोटा पाहिलं तर आपण लैंगिकता शिक्षणाचाच हा एक भाग आहे, जो आपण सगळ्यांनी बारकाईने लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मुलगा असेल तर त्याला कशा पद्धतीने वागवायचं, मुलगी असेल तर तिला कशा पद्धतीने वागवायचं, तिला काय करायला सांगायचं, त्याला काय खेळायला सांगायचं, तिला काय खेळणे आणायचे, तिला काय कपडे आणायचे, इथपासून सुद्धा खरं तर हा लैंगिकता शिक्षण आपलं सुरू होत असतो. आणि ॲक्च्युअल मला असं वाटतं की लैंगिक अवयवांविषयीचं जर आपण लैंगिकता शिक्षणामध्ये म्हटलं, कारण लैंगिकता शिक्षण हा खूप मोठा आयाम आहे, हा एक आपण लक्षात घेतला पाहिजे, की ज्याच्यामध्ये फक्त लैंगिक संबंध, अनेकांचा असा गैरसमज असतो की लैंगिकता शिक्षण म्हणजे लैंगिक संबंधाविषयीचं शिक्षण की काय, आणि त्यामुळे त्यांच्या मनात भीती असते, अरे बापरे लैंगिकता शिक्षणाविषयी आपण बोलायचं म्हणजे काय, काहीतरी वेगळं करतोय. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की लैंगिकता शिक्षण म्हणजे लैंगिक संबंधाविषयीचं शिक्षण फक्त एवढं नाही. लैंगिकता शिक्षणातला एक भाग हा लैंगिक संबंध असू शकतो, ज्याविषयी त्यातल्या एका भागाविषयी त्यात बोललं जाऊ शकतं. पण त्याआधी लैंगिक अवयवांविषयीची माहिती, स्वतःच्या, इतरांच्या म्हणजे स्त्री पुरुषांच्या लैंगिक अवयवांविषयीची माहिती असणं, स्वतःच्या लैंगिक अवयवांविषयीची बारकाईने माहिती असणं, आणि मग वेगवेगळ्या लैंगिकतासुद्धा आपल्या आजूबाजूला असतात, त्या लैंगिकताविषयीची माहिती असणं, त्यांच्याविषयीची जाण असणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांचा आदर करणं, या सगळ्या गोष्टी लैंगिकता शिक्षणाचा भाग असतात. आणि म्हणून मी म्हटलं की हे अगदी मुलामुलीच्या जन्माच्या आधीपासून सुरू होतात. पण त्यांना प्रत्यक्ष लैंगिकता शिक्षण कधी द्यायला हवं, तर ते सगळ्यात पहिलं कुणी तर पालकांनी द्यायला हवं. आणि ते कधीच्या टप्प्यावर, तर जेव्हापासून मुलामुलींच्या मनात प्रश्न पडायला सुरू होतात आणि मुलगा मुलगी जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारेल. तुम्ही पहा, आजची जनरेशन तर खूप फास्ट झालेली आहे. म्हणजे अगदी 3ऱ्या-4थ्या वयापासून मुलं मुली विचारायला लागतात की माझं शिश्न असं कसं, किंवा माझी योनी अशी कशी, किंवा त्याची नुनू तशी कशी, माझी नुनू अशी कशी. हे प्रश्न जेव्हा यायला लागतात मुलांच्या मनात, जनरली पालक काय करतात, त्यांना दडपतात किंवा फटका देतात किंवा गप्प बसवतात, असलं काय बोलायचं नाही, रागवतात.
आणि गप करतात. हे गप करण्याने त्यांच्या शिक्षणाचा पहिलाच टप्पा तिथे खोडला जातो. तर सगळ्यात पहिलं पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की मुलांच्या मनात येणारे प्रश्न हे अतिशय साहजिक, अतिशय उत्सुकतेने, कुतूहलाने आलेले ते प्रश्न असतात. त्यांच्या प्रश्नांना त्या वेळीच योग्य ते उत्तर देणं, त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशी उत्तर देणं, इथपासून लैंगिकता शिक्षणाची सुरुवात होते. आणि त्याची सुरुवात पहिल्यांदा पालक, नंतर मग पुढच्या टप्प्यावरती ते जेव्हा शाळेत जातील किंवा समाजामध्ये मिक्स होणार आहेत त्यावेळेस मग त्यांना समाजामध्ये म्हणजे त्याच्या आधीच्या टप्प्यावरती स्वतःच्या लैंगिक अवयवाविषयीची माहिती, मग त्यामध्ये गुड टच, बॅड टच, मग आपले प्रायव्हेट पार्ट्स कोणते आहेत, मग ते प्रायव्हेट पार्ट्सविषयी त्यांना माहिती द्यायला पाहिजे. त्यानंतर मग जेव्हा ते समाजात बाहेर जाणार आहेत किंवा शाळेत जायचं वय, आता तर शाळेत जायचं वय सुद्धा खूप कमी झाले, अगदी 2ऱ्या-3ऱ्या वयापासून आज मुलांना शाळेत घालतात आजकाल लोक. तर त्या वयापासून त्यांचं सामाजिकीकरण सुरू होतं, सोशलायझेशन सुरू होतंय. तर त्या वयापासून त्यांना आपले प्रायव्हेट पार्ट्स आणि त्या प्रायव्हेट पार्ट्सना टच न करू देणं किंवा गुड टच काय असतं आणि बॅड टच काय असतं हे त्यांना अगदी त्या 3ऱ्या-4थ्या वयापासून, जेव्हापासून त्याचं सोशलायझेशन सुरू होतंय तेव्हापासून सांगायला पाहिजे. कारण बऱ्याचदा लैंगिक अत्याचाराचे शिकार हे लहान मुलंच जास्त प्रमाणात असतात. म्हणून त्या बाबतीत अजिबात आपण काय म्हणतात की हैगाई न करता किंवा त्या बाबतीत आपण अजिबातच गाफील न राहता मुलांना, बाहेर मुलं जातात सोशल याच्यामध्ये, शाळेमध्ये जातात, सोसायटीमध्ये जातात, तर त्यांना त्याविषयीची माहिती आपण त्यांना समजेल त्या भाषेत द्यायला पाहिजे. मग पुढच्या टप्प्यावर जेव्हा शाळेमध्ये मुलं जातील तेव्हा शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने मुलींना ट्रीट केलं जातंय. कारण बऱ्याचदा शाळेच्या एका वयामध्ये जेव्हा टीनेजच्या आधीचं जे वय असतं, किशोरवयीन अवस्था आपण त्याला म्हणूयात किंवा त्याच्या आधीची अवस्था आपण म्हणूयात, की ज्या वयामध्ये बऱ्याचदा मुलींना एकमेकांविषयीच्या अवयवांविषयीचं आकर्षण असतं किंवा एकमेकांविषयीचं थोडंसं काही जरा टीनेजच्या आधीच्या टप्प्यात किंवा टीनेज सुरू होतानाच्या टप्प्यामध्ये त्यांच्या वयामध्ये त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काहीतरी बदल होत असतात, मनामध्ये काहीतरी बदल होत असतात, हार्मोन्स स्त्रवत असतात, एकमेकांविषयीचं आकर्षण वाढत असतं. या सगळ्या टप्प्यावर सुद्धा शिक्षक काय पद्धतीने रिॲक्ट होतात आणि कशा पद्धतीने त्यांच्या समोर प्रेझेंट करतायत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या टप्प्यावरती, त्याच्या आधीच्या टप्प्यावर मला वाटतं प्रजनन संस्था वगैरे आपण जे म्हटलं जे शिक्षणामध्ये आहे ते सुद्धा कशा पद्धतीने शिकवलं जाते, मुलांसमोर कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जातंय, आपल्या अवयवांविषयी किती रिस्पेक्टफुली बोललं जातंय, हे सुद्धा लैंगिक शिक्षणाचा एक भाग आहे जो शिक्षकांनी सुद्धा तेवढ्या जबाबदारीने तो केला पाहिजे. आणि मग पुढच्या टप्प्यावर मला असं वाटतं सोसायटी म्हणून आपण सगळे लैंगिकतेविषयी वेगवेगळ्या किंवा लैंगिक अवयवांविषयी, लैंगिक संबंधांविषयी कशा पद्धतीने आपण एक वातावरण देतोय तो सुद्धा एक लैंगिक शिक्षणाचा भाग असू शकतो. त्यामुळे अशा 3 टप्प्यावरती मला असं वाटतं लैंगिकता शिक्षण. अगदी बरोबर आहे सचिन. म्हणजे आता तू असं म्हणतो की जेव्हापासून मुलं शाळेत जायला लागतात किंवा त्यांना कळायला लागतं तेव्हापासून आपण हे बोलायला हवं. पण बऱ्याचदा बघ अशा कुटुंबात आपण मोठे झालेलो आहोत की तिथं लैंगिक अवयवांना नाव नाहीये स्पेसिफिक असं. म्हणजे नुनूला हात नको लावू, लहान मुलं जनरली हात लावायला लागतात किंवा स्वतःच्या लैंगिक अवयवांना हात लावतात तेव्हा मुलींना एक हातावर सहज फटका मारला जातो. तर ना लैंगिक अवयवांबद्दल शब्दच नाहीयेत. म्हणजे एकतर त्यांच्या शब्दकोशात शब्द नाहीयेत किंवा मग माहिती आहेत पण ते बोलायचे कसे सगळ्यांसमोर, म्हणून हात नको लाव, शी किंवा नुनूला हात नको लावा असं. म्हणजे ना या सगळ्या लहान मुलांच्या क्षेत्रात काम करत असताना माझा असा एक अनुभव आहे की बाल लैंगिक अत्याचाराची एक घटना होती, पण त्या छोट्याशा लहान मुलीला असं ओळखीतलंच कुणीतरी करत होतं. पण ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला कुणीतरी हात लावते आपल्या लैंगिक अवयवाला, त्यावेळेला तिला प्रॉपर शब्दच माहिती नाहीयेत. पण जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा ऍक्च्युली तुम्ही जेव्हा केस फाईल करता त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर शब्द यायला हवेत. म्हणजे फक्त नुनूला हात लावला किंवा वेगळा काहीतरी बोली भाषेतला शब्द आहे असं चालणार नाही. तर ही भाषा कशी सेट करायला हवी किंवा भाषा काय असायला हवी हे सगळं बोलतात. अगदी खरंय. खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आजही अनेक प्रौढ झालेले सुद्धा व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना प्रॉपर स्तन, शिश्न, योनी हे शब्द वापरायला आजही तेवढेच कचरतात, तेवढ्या मोकळेपणाने ते वापरले जात नाहीत. आणि जर प्रौढ व्यक्ती वापरू शकत नाही तर ते लहानांपर्यंत पोहोचणार कसं? कारण बऱ्याचदा लहान मुलं हे काय आपण सांगतो की ऐकतो त्यातून ते भाषा शिकत असतात, ऐकण्यातून भाषा शिकली जाते. त्यामुळे त्यांच्यासमोर जे बोललं जाईल, त्यांना जे सांगितलं जाईल त्यातून तर त्यांना ते शब्दसंग्रह तो मिळत जाईल. आणि बऱ्याचदा असे पालकांचा एक गैरसमज असतो की हे खूप अवघड शब्द आहेत, जड शब्द आहेत, शिश्न, योनी, स्तन, आणि हे कसं मुलं बोलायला लागतील. तर असं काही नाहीये. खरं तर तो आपल्या मनातल्या टॅबूमुळे आपण असं विचार करतो. पण मुलं यापेक्षाही अनेक अवघड शब्द मुलं बोलायला शिकतात. संस्कृत मधले श्लोक मुलं बोलायला शिकतात. मुलांची नावही याच्यापेक्षा जास्त अवघड असतात.
तर त्यामुळे मुलं सहज ते बोलू शकतात आणि त्या वयामध्ये उलट मुलांची ग्रास्पिंग पॉवर जास्त चांगली असते. त्यामुळे सगळ्यात पहिलं पालकांनी स्वतःच्या मनातला टॅबू काढला पाहिजे आणि मोकळेपणाने जेव्हा पालक त्याला शिश्न, योनी, स्तन हे म्हणायला लागतील, त्याआधी त्यांच्या मनातलं ते टॅबू काढतील आणि त्यांच्या मनातून मोकळेपणाने या शब्द ते स्वीकारतील आणि मुलांसमोर मांडतील. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये ते शब्द येतील. आणि अतिशय महत्त्वाचे तू म्हटले ते की ज्यावेळेस पोलीस केसेस वगैरे होतात त्यावेळेस शब्द प्रॉपर वापरले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाही त्याच्यामुळे केस सुद्धा अनेकदा रजिस्टर होत नाही किंवा तेवढे स्ट्रॉंग होत नाही. त्यामुळे पालकांनी खरंच हे सिरियसली घ्यायला पाहिजे की त्या लैंगिक अवयवांना ते प्रॉपर शब्दच वापरले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. लैंगिकता शिक्षण या विषयावर आपण सचिनशी गप्पा मारतोय. खरं तर लैंगिक शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा आणि मुलांना तो कळायलाच हवा इतका गरजेचा विषय असताना या विषयावर बोलायला आपल्याला भाषा नाही. खरं तर पालक म्हणून आपल्याला हे शिक्षण मुलांना द्यावंसं वाटतं, पण योग्य ती भाषा आणि प्रशिक्षण नाही आहे. त्यामुळे नेमकं करायचं काय? सोशल मीडिया मुलांच्या हातात सहज उपलब्ध असताना आपल्या मुलांना योग्य माहिती मिळेल ना? इतर कुणाच्या तरी साथीनं संगतीनं चुकीची तर माहिती त्यांच्याजवळ पोहोचणार नाही आहे ना? असे अनेक प्रश्न आपल्याला पालक म्हणूनही भेडसावत असतात. मुलांना लैंगिक शिक्षणाविषयीची योग्य माहिती मिळवण्यासाठी आपण काय करता येईल याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. या मुलाखतीचा पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहूयात. तोपर्यंत मैत्रकुल चॅनलला जोडून राहा. बाय.